YT क्रिएटमध्ये हे जे ऑप्शन असतं ते असतं यूट्यूबमध्ये आपल्याला व्ह्यूज वाढवायचे असतील आणि हे ऑप्शन जर तुमच्या YT क्रिएटमध्ये म्हणजे YT स्टुडिओमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला तुमचे जे व्ह्यूज आहेत तुमच्या चॅनलला खूप व्ह्यूज येणार आहेत, खूप सबस्क्रायबर वाढणार आहेत, त्याच्यासोबतच तुमचा वॉच टाईमसुद्धा वाढणार आहे। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज होणार आहे। आता मला तुम्ही विचारणार की नेमका हा पॉईंट काय आहे किंवा याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहीत नाहीत आणि आपण वेगळ्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवत असतो। या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब हे सांगत असतं की बघा हे जे या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब सांगत असतं की तुम्ही नेमकं कुठले व्हिडिओज बनवले पाहिजे आणि कुठले नाही बनवले पाहिजेत। ठीक आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठल्या व्हिडिओजला भेटत आहे, कुठले व्हिडिओ तुमचे शेअर होत आहे, कुठल्या व्हिडिओजला लाईक येत आहे, व्ह्यूज येत आहे, तर या गोष्टी इथं बघितल्यानंतर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ जो तो त्या रिलेटेड बनवा तर तुम्हाला भरभरून व्ह्यूज येणार आहेत। जसे की मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मला खूप व्ह्यूज आले, मग मी त्या रिलेटेड व्हिडिओज बनवले तर मला दुसऱ्या व्हिडिओला सुद्धा लेटेस्ट व्हिडिओला सुद्धा खूप व्ह्यूज आलेले आहेत। तर आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे की नेमकं आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत। बघा तुम्हाला या ठिकाणी लास्ट 28 डेजमध्ये माझे व्ह्यूज दिसत असतील, त्याच्यानंतर वॉच टाईम दिसत असेल आणि त्याच्यानंतर सबस्क्रायबरसुद्धा दिसत असतील। या ठिकाणी 803 सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये लास्ट 28 डेजमध्ये माझे झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नेमकं काय आपल्याला करावं लागेल। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला अजिबातच विसरू नका। हाईप देणं खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही बघत असाल तर। आणि बाकीच्यांना खूप प्रश्न आहेत की हाईप कुठं देतात, तर जिथे तुम्ही कमेंट सेक्शनला जाता त्या ठिकाणी 3 डॉट्स असतात, त्याला फक्त स्वाईप करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला हाईपचा ऑप्शन भेटून जाईल। तर आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत की नेमकं हा ऑप्शन काय आहे आणि आपल्याला काय समजून घ्यायचं आहे। तर बघा या ठिकाणी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की हेअर व्हॉट यू गॉट अप टू लास्ट वीकमध्ये तुम्ही काय काय केलेलं होतं। तर बघा या ठिकाणी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, 4 लाईव्ह स्ट्रीम घेतल्या होत्या आणि 7 पोस्ट मी टाकलेल्या होत्या। ठीक आहे, तर ह्या गोष्टी केल्यानंतर माझ्या जे चॅनल आहे, माझे जे व्हिडिओज आहेत त्याच्यावर काय परिणाम झालेले आहेत, जेवढे मी अपलोड केलेले आहेत, फक्त मी किती एकच शॉर्ट, 4 लाईव्ह स्ट्रीम आणि 7 पोस्ट, एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता कारण माझे पर्सनल काम होते, म्हणजे बिझी होती मी मुलांमध्ये, त्याच्यामुळे मी व्हिडिओज अपलोड करू शकले नाही। मी फक्त एक शॉर्ट व्हिडिओ, 4 लाईव्ह स्ट्रीम आणि 7 पोस्ट केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये मला किती फायदा झालेला आहे किंवा माझे किती सबस्क्रायबर वाढलेले आहेत, त्याच्यानंतर माझ्याकडे माझे जे चॅनल आहेत त्याच्यामध्ये किती व्ह्यूज आलेले आहेत। तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीपल टर्न इंटू यू 9.5K म्हणजे 9,500 पीपल माझ्या चॅनलला विजिट केलेलं आहे। 9,500 लोकांनी, त्याच्यामधल्या बाकीच्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे, बाकीच्या लोकांनी हाईप केलेलं आहे, बाकीच्यांनी कमेंट केलेलं आहे। तर ही सगळी डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटत असते। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आणि बघा इथं खाली दिलेलं आहे अँड यू गॉट 132 न्यू सबस्क्रायबर, 132 सबस्क्रायबर मला लास्ट वीकमध्ये भेटलेले आहेत, म्हणजे 7 दिवसांमध्ये भेटलेले आहेत। ठीक आहे, तर बघा आपण नेक्स्ट बघणार आहोत हेअर हाऊ पीपल फाउंड यू, म्हणजे आता लोकांनी कशा प्रकारे माझं चॅनल शोधलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला समजणार आहे। एक म्हणजे शॉर्ट्स फीडमध्ये माझं आलेलं आहे चॅनल। या ठिकाणी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले होते, त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीम पण घेतलेला होता। तर लाईव्ह स्ट्रीमचा फीचर असं आहे की ते शॉर्ट व्हिडिओच्या फीडमध्ये सुद्धा येत असतं। ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे यूट्यूब होम म्हणजे बघा काय, आता या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते। यूट्यूब होममध्ये या ठिकाणी मी जे आता तुम्ही हे आहे माझं होम पेज, या ठिकाणी मी तुम्हाला जेवढेही व्हिडिओज या ठिकाणी दिसत असतील त्यांच्यापैकी मी कोणालाच सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तरीसुद्धा मला हे जे व्हिडिओ आहेत ते येत आहेत। ठीक आहे, तर या प्रकारे व्हिडिओ माझ्यासमोर येत आहेत। तसंच म्हणजे हे होम फीडला जात आहे, जसं माझा व्हिडिओ पण त्याच प्रकारे होम फीडला लोकांच्या गेलेला होता, म्हणजे त्या ठिकाणी लोकांनी व्हिडिओज बघितलेले आहेत। ठीक आहे, तर आता कोणते व्हिडिओ बघितलेले आहेत ते पण सांगतील, म्हणजे आपण काय करायचं त्या रिलेटेड व्हिडिओज बनवायचे। आणि थर्ड पॉईंट आहे यूट्यूब सर्च, म्हणजे यूट्यूबमध्ये सर्च केले गेलेले टर्म्स आहेत। आता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता सबस्क्रायबर्स रिलेटेड, तर तो जर लोकांनी सर्च केला तर माझा व्हिडिओ त्यांना रेकमेंड होत होता, कारण मी कीवर्ड्स तशा प्रकारचे टाकून ठेवलेले जसे लोक सर्च करत असतात। ठीक आहे, तर हा झाला सेकंड पॉईंट। थर्ड पॉईंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल
दिस इज व्हॉट दे वॉच. लोक काय बघितलं आहे तुमच्या चॅनलमध्ये, लोकांनी कुठले कुठले व्हिडिओज बघितले आहेत ते या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. तर बघा या ठिकाणी एक व्हिडिओ आहे माझा, तो खूप लोकांनी बघितलेला आहे. त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडिओला माझ्या कमीत कमी 2 लाख समथिंग काहीतरी व्ह्यूज आलेले होते. आता ते वाढले असतील मे बी. तर त्याच्याने सुद्धा माझे भरपूर सबस्क्रायबर वाढले, भरपूर व्ह्यूज आले, भरपूर वॉच टाईम वाढला लाईव्ह घेतल्यामुळे. ठीक आहे. तर बघा ते या ठिकाणी त्यांनी रँक केलेला आहे कॅटेगरी. आणि थर्ड जे आहे श्रावण महिन्यात तो जो माझा शॉर्ट व्हिडिओ होता तो पण खूप या ठिकाणी लास्ट वीकमध्ये व्हायरल झालेला आहे. तर आपल्याला ह्या प्रकारचा डेटा या ठिकाणी महत्त्वपूर्ण दिलेला असतो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की कुठल्या लोकांनी, किती लोकांनी लाईक केलं आहे, शेअर काय म्हणजे नेमकं काय आहे. तर लास्ट वीकमध्ये पीपल डिड नॉट जस्ट वॉच, दे रीच आउट. म्हणजे लोकांनी फक्त व्हिडिओ बघितलेला नाही, तर त्यांनी काय केलं आहे, लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, कमेंट्स केलेले आहे. तर 208 लोकांनी लाईक केलं आहे. मी लास्ट वीकमध्ये एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता, फक्त शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम आणि 4 पोस्ट असं टाकलेलं होत्या मी. तर त्याला 208 लोकांनी लाईक केलं आहे, 296 लोकांनी शेअर केलेलं आहे आणि 81 लोक जे आहेत त्यांनी कमेंट केलेले आहेत. तर तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी समजायच्या आहेत आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे की यू मेड $5 लास्ट वीक. तर बघा एकही व्हिडिओ अपलोड न करता मी $5 बनवलेले आहेत माझ्या चॅनलमध्ये लास्ट वीकमध्ये, फक्त एका आठवड्यामध्ये. तुम्ही ते विचार करू शकता. आणि मी व्हिडिओज टाकले असते तर नक्कीच माझे डॉलर हे वाढले असते. पण मी फक्त लाईव्ह स्ट्रीम घेतली, 4 लाईव्ह स्ट्रीम घेतल्या, 7 पोस्ट टाकल्या आणि एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. जास्त एकही व्हिडिओ मी टाकला नाही तरीसुद्धा मला माझ्या चॅनलवर $5 बनलेले आहेत. याचं कारण असं आहे की आपण जर व्हिडिओमध्ये क्वालिटी व्हिडिओ दिले किंवा आपण जर व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवले तर व्ह्यूज हे येत असतात. आणि व्ह्यूज आले म्हणजे लोकांना जर ते आवडले आणि जर लोकांनी इंटरॅक्शन केलं तर आपल्याला पैसे भेटत असतात. म्हणजे डॉलर हे तयार होत असतात. आणि डॉलर तेव्हाच तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की जेव्हा चॅनल मोनेटाईज होत असतं. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर बघा या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लेट्स प्ले द गेम. व्हॉट वॉज युअर मोस्ट व्ह्यू व्हिडिओ लास्ट वीक. आता लास्ट वीकमध्ये कुठला जास्त व्हिडिओ माझा बघितला गेला, लास्ट वीकमध्ये एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. हे मागचे व्हिडिओ आहेत आणि हा जो 3 नंबरचा व्हिडिओ आहे मी 2 ते 3 महिन्यापूर्वी अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तर आपण क्लिक करून बघूयात. तर लास्ट वीक तोच व्हिडिओ जास्त लोकांनी बघितला गेला आणि तो एका आठवड्यामध्ये 4,973 लोकांनी बघितला गेलेला आहे असं त्या ठिकाणी आलेलं आहे. दिस व्हिडिओ गॉट 4,973 व्ह्यूज इन द लास्ट वीक. तर बघा महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता मी व्हिडिओ 2 महिन्यापूर्वी अपलोड केला आहे तरीसुद्धा मागच्या आठवड्याच्या डेटानुसार मला तो 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्याला आता 4,000 म्हणजे 5,000 जवळजवळ व्ह्यूज आलेले आहेत लास्ट वीकमध्ये. म्हणजे त्याचा आता जवळजवळ त्या व्हिडिओला मला 70K अबाव व्ह्यूज आहेत. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आपण म्हणतो की जर आपण व्हिडिओ बनवले किंवा आता बघा मी लास्ट वीकमध्ये व्हिडिओ बनवला नाही तरीसुद्धा एवढे व्ह्यूज आले आणि व्हिडिओ बनवले असते तर किती या गोष्टींचा मला फायदा झाला असता. तर नक्कीच तुम्हालासुद्धा या गोष्टींचा फायदा करायचा असेल तर यूट्यूब आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतं आणि आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. YT स्टुडिओमध्ये सगळेजण या गोष्टीकडे किंवा हे जे येतं वीकली रिकॅप याच्याकडे सगळेजण इग्नोर करत असतात, जवळजवळ बघतही नाही की नेमकं याच्यामध्ये काय दिलेले आहे. आणि बघितलं तरी दुर्लक्ष करतात की काय आले एवढे व्हिडिओज आले किंवा एवढे सबस्क्रायबर्स आले किंवा एवढे आपल्याकडे व्ह्यूज आलेले आहेत, बस एवढं बघून सोडून देतात. एवढे पीपल आपल्याकडे आलेले आहेत एवढं बघून सोडून देतात, पण नंतर विचारही करत नाही की या गोष्टींचा फायदा काय होणार आहे. आता बघा तुम्ही म्हणणार की आता याचा काय फायदा आम्हाला. तर बघा हा जो व्हिडिओ माझा व्हायरल झालेला आहे, ठीक आहे, हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे तर मी याच्या रिलेटेड मला काय कीवर्ड सर्च करता येतील किंवा काय मला याच्या रिलेटेड व्हिडिओज बनवता येतील मी त्या रिलेटेड बनल, कारण माझ्या या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज येत आहे. बरोबर. तर हा एक फायदा मला इथं समजतो की नक्की मी पुढचा जो व्हिडिओ आहे, पुढचा जो कंटेंट आहे तो काय घेतला पाहिजे. कदाचित तुम्हालाही समजलं असेल आणि आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट लिहायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.